पण तुम्ही विचार करा, यायनं आपल्याला एवढं लुटलं जी का यायनं DAPची बॅग 538ची 1350 वर नेऊन ठेवली। यायनं अच्छे दिनचे स्वप्न दाखवू दाखवू आपल्याला पेट्रोल 67 रुपयाचं पेट्रोल 116 रुपये नेलं। झोक्कानं इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 9 कमी केले आणि चोट्ट म्हणते कमी केले। म्हणजे किती बदमाश आहे हे तुम्ही लक्षात घ्या। डिझेलचे भाव वाढले, शेतीचा लागत खर्च वाढला। 700 रुपये नागरिकचा रेट होता, 1400 रुपये झाला, डिझेलचे भाव डबल झाले। तर साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहे। सिलेंडरचे भाव 430 चे 1130 दिले, इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 200 कमी केले। असे अच्छे दिन जर तुम्हाला वाटत असन, जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असन 10 वर्ष 5 वर्ष, तर तुम्ही त्याला मतदान करजा। जर शेकून घ्यायची नसन तर या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार झाल्या पाहिजे आणि आपल्याला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचं आहे। आणि या मोदी सरकारनं महाराष्ट्राचं नुसतं नुकसान केलं। आता तुम्ही पाहिलं असेल 1.5 लाख करोड 1,76,000 करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातले नेला। आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही करत म्हणते, आमचं पोट्टो स्टेटस ठेवते अब की बार 400 पार। अबे लेका त्या बापाचा कांद्याचा कट्टा 400 पार नाही चालला आणि तू अब की बार 400 पार नारा लावून राहिला। अरे सत्य परिस्थिती आहे। आमच्या तिकडे सोयाबीन 4000 पार नाही चाललं, हे पोट्टो स्टेटस ठेवते अब की बार 400 पार। आणि हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही, गोरगरिबाच्या हिताचं नाही। 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावली आहे ना, आणि 30 किलो तुरीच्या डाळीचा कट्टा घ्या, तांदूळाचा कट्टा घ्या, 5% GST आहे। आपण सर्वसामान्य लोक 30 किलोचा कट्टा घेतो। बरं झालं व्यापारी हुशार आहे, त्यानं कट्टा 25 किलोचा केला। म्हणून जर तुम्हाला ठीक आहे, जर तुम्हाला आम्हाला नाही पाहिजे ना असे अच्छे दिन, आम्हाला आमचे बुरे दिन 2014चे वापस पाहिजे। म्हणून अग्निवीर नावाची परीक्षा आणली। पहिला देशाचा पंतप्रधान आहे का ज्यानं लग्नाच्या वयात 19व्या वर्षी आमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल। लग्नाच्या वयात आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या पोट्याले बेरोजगार करत आहे। किती खतरनाक आहे। म्हणजे न शिकलेले पंतप्रधान केल्यावर असं होते। अशा विषयात डिग्री स्वतः पंतप्रधान म्हणते का मायापाची डिग्री ठीक आहे, मी शिकलो नाही, मैं फकीर हूँ, झोला लेके आम्हाला फकीर कर साल्या दे निकडं, आमच्या गळ्यात एक झोळी टाक नाही का। म्हणून आम्हाला फकीर नाही व्हायचं आहे, आम्हाला सर्वसामान्य म्हणून या देशाची जनता म्हणून आम्हाला न्याय द्यायचा आहे। या देशाचं संविधान वाचवायचं आहे, कष्टकरी मायबापाला न्याय द्यायचा आहे, या देशातील बेरोजगार पोरायले रोजगार द्यायचे आहे। म्हणून 273 प्लस आपला आकडा इंडिया आघाडीचा असला पाहिजे। म्हणून आपल्याला सुप्रियाताईला जिंकून आणायचा आहे आणि एक एक उमेदवार आपला जिंकून आणून 273 प्लसचा आकडा आपल्याला बनवायचा आहे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीत एवढं लक्षात ठेवा का आमच्या इथून वाघ सुद्धा नेले, आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले जी, त्या मुक्या नाही का, मुक्या नाही माहित का तुम्ही? आले मुक्या अन्याले ओळखता का तुम्ही? त्या मुक्या अन्याच्या पोट्याले वाघ आवडलेत। औरंगाबादचे वाघ नेले, आमच्या ईदचे हत्ती नेले। ते ढेमचं पोट्ट आहे त्याचं मुक्याचं, त्याचं लग्न होतं आता। तर म्हणजे या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कांदा 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातच्या कांद्याला निर्यातीला मान्यता दिली, पण महाराष्ट्रातल्या कांद्याला यानं अजिबात मान्यता दिली नाही। म्हणून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडून आहे। म्हणून या शेतकरी मायबापाला न्याय भेटला पाहिजे, आमच्या बेरोजगार पोराला न्याय भेटला पाहिजे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आता ठीक आहे, जे 7 तारखेला इलेक्शन आहे ठीक आहे, या 7 तारखेला आपल्याला प्रचंड बहुमतानं सुप्रियाताई सुळे यांना ठीक आहे तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून विजय करायचा आहे आणि आपली लोकशाही देशाची भक्कम करायची आहे। मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।